गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मी चालले चिकन आणि फिश आणायला. मधू आणि सचिन आलेत. मला ॲक्च्युली मटन खायचं होतं, पण मटन कोणी जास्त खात नाही घरात. सो वी हॅव स्विच टू चिकन अँड फिश. फिशमध्ये बोंबील आणि अजून काही मिळतं आहे का बघूया, आणि चिकन आपण जास्त आणूया. आता मी निघते मार्केटसाठी, कारण मला आणखी 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत. माईक लावते आणि सरळ पळते मार्केटमध्ये आणि तिकडेच भेटते तुम्हाला. तर आता मी निघते घरातून. मधूला विचारलं काही नाश्ता करणार आहे का, तर नाही म्हणाली. ओके, सो फायनल ऑर्डर अशी आहे की चिकन 1 kg आणि बोंबील आता तिकडे जाऊन मला बघावं लागेल. ओके, बोंबील मला तिकडे जाऊन बघावं लागेल की कसे मिळत आहेत आणि चांगले मिळत आहेत का, मग त्या हिशोबाने आय विल डिसाईड. बाकी आता भेटूया मार्केटमध्ये. ऑटो पकडते. माईक काम नाही करत आहे काय माहिती, काहीतरी झालं आहे माईकचं. नवीन माईक रेग्युलर यूजमध्ये काढावा लागेल, कारण हा चार्जिंगला लावला ना तर तेव्हा चार्ज होतो आहे असं दिसतं, पण नंतर तो चार्जच होत नाही आहे. मारवेचं मच्छी मार्केट आलेलं आहे. तर जरा आता मी पोचले मार्केटला. आपण मार्केटला आलो की सगळे आवाज देतात. जिकडे चांगले बोंबील असतील ना तिकडून मी घेणार. आता एक फुल राऊंड मारते मार्केटमध्ये, बघते आणि मग फायनली मी मच्छी घेणार. कारण तिकडून मी घेऊन जाते, मग मला कळतच नाही पुढे काय आहे. सो एकदम पुढपर्यंत हे दाखवते. ऑल मच्छी. बोंबील छान वाटत आहेत. कसे दिले बोंबील? 100 की 50? आता मला कोणीतरी 50 बोलला तिकडे. 50 सांगा, नीट सांगा. बांगडा किती छान वाटतं. 200ला वाटा. महाग नाही आहे 200ला. कसा आहे? ऍक्च्युली बांगडा खरंच छान आहे, पण मम्मी मला बोंबील बोलली आणायला. बघते फायनल कितीला देणार. 200 फायनल. ठीक आहे, आलं. ठीक आहे, आलं. ओके. हो सावली. हो हो हो. हाय करा. बाय बाय. आणि इथे पण फिश आहेत बघा. हे आखरी आहे इकडे. माझं झालंय. हो, आवडते. थँक्यू. आता फायनली मी 2 फिश घेणार आहे. मी अख्खं मार्केट राऊंड मारून आले. मी जनरली हेच करते, अख्खं मार्केट राऊंड मारते आणि मग डिसाईड करते. सो आपण बांगडा घेऊया मावशींकडून, जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं. मी पुन्हा दाखवते. आणि त्या मला एक ॲड करून देणार आहेत, पण प्राईस फिक्स आहे. सो मी पण म्हटलं ठीक आहे. हां, चांगला वाटा काढून द्या मला एक छान, आणि कट करून द्या. पापलेट आहे, चिंगी आहेत. पण बांगड्याची साईज बघा, खरंच छान आहे. हे ना, हे नॉर्मली असं छोटे छोटे बांगडे येतात, पण आज मस्त आहे. 1 परचेज डन. एक बांगड्याचा वाटा घेऊन झालेला आहे. नाही, असे राहू दे. फक्त शेपटी कापा ना. शेपटी. सेल्फी घ्यायला आले. थँक्यू. वेलकम. आणि इकडे हाय करा. तिला पण घ्यायचे. या. हां, हे मावशीने छान कव्हर केलंय स्वतःला. आता तुम्ही स्वतःला ब्लॉग मध्ये पण बघा. ओके. बोंबील छान आहे. कितीला दिले? थांबा, कितीला दिले? 100ला. सामान दोन्ही नका देऊ. असे बोंबील मी घेतलेले आहेत मावशींकडून. ठीक आहे. फुल वीक. चला, बाय बाय. मागे मी खूप फिश घेतलं आहे, पण पुढे एक आजी आहेत, त्यांना मी सांगितलेलं की तुमच्याकडून बोंबील घेते. सो मी जरा बघते परत पुढे जाऊन, जर, कारण इथे खूप बोंबील मिळाले आहेत मला मोठे मोठे. शॉपिंग ॲक्च्युली डन झालं आहे, कारण मी बोंबील आणि
काय घेतले, बांगडे घेतले. आता मी जाते घरी, मला मसाला आणि हे सगळं घ्यायचं आहे. आता मी चालत जाते. चिकन घ्यायचं आहे, चिकन घेते आणि मग घेते तुम्हाला. चिकनचं शॉप आहे, मी घेते. आणि इकडे मटनचं शॉप आहे. आता मम्मीने आधी काय सांगितलेलं 1/2 kg आण, पण आता म्हणाली की अर्धा आणि पाव किलो म्हणजे पाऊण किलो चिकन आणायला. सो मी ते घेतलं आहे. मी ॲक्च्युली मटन पण घेणार होते, मग सगळं खूप जास्त होईल. आणि हे फिश पण मला माहिती आहे की आजच्या आज वापरलं जाणार नाही, ते मम्मी एक दिवस ठेवेल, म्हणजे परवासाठी पण ठेवणार. सो आता चिकन जर आपण बघूया कसं देतोय तो. अँड आपलं चिकन रेडी आहे. हे आपण चिकन घेतलेलं आहे आपलं. पूर्ण काळ्या पिशव्या गोळा करते मी. ॲक्च्युली थैली विसरले माझे आणायला, त्यामुळे मग ह्या पिशव्या घेऊन जावं लागतं. इथे एक बेकरी आहे, तिकडे खूप छान टोस्ट मिळतात, केक रस्क. ते मला मधूसाठी घेऊन जायचे, तिला जरा टेस्ट करायला देते. सो ते एक पॅकेट घेऊया. बघा ही बेकरी आहे, मी कायम इथून घेत असते. एक तसं मिळतं बस. कितना इसका? बघा बेकरी आहे मागे. टोस्ट घेतले. आता पुढे जाता जाता 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत. नारळ पाणी घेतल्यावर मला शूट बहुतेक नाही करता येणार, कारण माझे जे पिशवे आहेत ते हेवी होते. 10ची जुडी ठीक आहे, 2 दे दे ना. और अद्रक त्या भाज्या इतक्या महाग झाल्या आहेत. आता जी जुडी आहे ना कोथिंबीरची, ती 10 रुपयाला एक आहे आणि ती एवढीशी जुडी आहे. आणि अद्रक 30 रुपये. कितना? 30 रुपीज. कितना? 30 का कितना दिया? पाव किलो 30 रुपये. रताळी 20 रुपये पाव, अदरक 30 रुपये पाव. और गाजर पण काढले. रताळी पाव किलोमध्ये 2 आले. 20 रुपये 30. काट के हो ना, लेकिन पार्सल केले. नारळ पाणी घ्यायला आले. पिशव्या शिफ्ट केल्या दुसऱ्या हातात. पिशव्यांमुळे हात दुखायला लागला. हे बघा एवढ्या पिशव्या झाल्या आणि अजून नारळ पाणीच्या 2 पिशव्या येणार आहेत. सो आता डिरेक्टली भेटूया घरी. जेवण बनवायला सुरुवात करते मी. हे बघा बांगडी, 4 बांगडी मी फ्राय करते. 4 जण आहे ना, आणि चिकन पण आहे. आणि बाकी फ्रीजर मध्ये. येस, ये बांगडे. मम्मी बांगडे कसे आहेत? अरे खूप भारी आहे, एवढे मोठे आहे बघ ना. आणि जाड आहे एकदम. बघ आतमध्ये किती जाड आहे. आणि फक्त त्याच मावशीकडे बांगडे छान होते. बोंबील. हो मस्त. हे पण बोंबील मस्त, खूप भारी आहे. किती मोठे बघ हे. आज मच्छी दुसरी मस्त भेटलेली आहे एकदम. हे झालं. आणि हे आता चिकन पूर्ण बनेल, कारण चिकन 2 टाइमचं आता मी बनवायला सुरुवात करते. पीस मी असे रॅन्डमली कट करून आणले. हे मम्मीला कसं, हे मधूसाठीच ठेवलं मी, तिला आवडतं म्हणून. ते बनून मग बारीक होऊन जातात. नाही पण म्हणून मी ते सांगितलं नको कापू, ते कापतात ना. ठीक आहे, आमची पार्टी आहे. पण ऐका, फिश सगळी नाही बनणार आहे. आता बोंबील पण मम्मी बघेल किती बनवायचंय. हे बघ, ह्याने प्रॉन्स खाल्लाय बोंबीलने. हे बघा, आम्हाला एक प्रॉन्स फ्री मिळाला. ओके, तर हे मम्मी जरा सिंधी टाईप चिकन बनवते. जनरली आपण मराठी बनवतो तर खोबऱ्याचं वाटण टाकून करतो, पण हे कांद्यावर. कांदे आता ठेवलेत शिजायला. आणि आता तुम्ही पाहिलं, मी मार्केटमधून सामान घेऊन आले घरी. मागे सचिन आणि मधू बसलेत. मधू ऑफिसचं काम करते, बाकी मम्मी चिकन आणि फिश बनवते. सो ती रेसिपी तुम्हाला मम्मीच्या चॅनलवर बघायला मिळेल. सो त्यासाठी तुम्हाला मम्मीचं चॅनल बघावं लागेल, तिकडे व्लॉग बघावा लागेल. आता मी जाते, फ्रेश होते, आणि बाकी पुढचं जे काही असेल ते मी तुम्हाला दाखवेनच. तोपर्यंत स्टे ट्यून. आता मम्मी बोंबील साफ करून घेते. मी तिला 3 फिश निघाले तिच्या पोटात. हे बघ, हे पण निघाले. एक झिंगा, एक अजून आहे ना, अजून आहे. ठीक आहे.